गुड मॉर्निंग गाईज. तर बघा माझं आता काय चालू आहे. आता आज जरा शेतात ना उशीर आल्यामुळं ना थोडं उशीरनं उठलोय आम्ही. आणि पावसाचं वातावरण पण आहे हे बघा. तर आभाळाचं वातावरण आहे सगळं आणि थंडगार हवा चालू आहे. आणि तुम्हाला तर माहीत आहे की आपली जळणाची गरम पाण्याची जी जुळणी केलेली आहे ते लाकडं सुद्धा भिजली वरची. कारण की कागद आणला होता पण लावायचं झालं नाही उशीरनं आल्यामुळं. आणि मी आता चहा ठेवला आहे तर चहात बघा काय काय टाकणार आहे मी तुम्हाला दाखवते. एक अद्रक संपल्या तर हे बघा दालचिनी आणि वेलदोडं आणि लवंग तर हे घेतले. लवंग पण कसं आहे गळ्याला म्हणजे हे आहे चांगले असते गळ्याला. पण जर बाहेर चाललं बाजारात इकडं तिकडं तर गळा जर आपल्याला लई झाला ना तर लवंग तोंडात टाकून गेलं तरी चालतं आपलं. आणि गळा एवढा म्हणजे दुखत नाही या काय आपल्याला असं मळमळण्यासारखं असं काही होत नाही. आणि हे बघा ही इलायची तर इलायची हे लवंग दालचिनी आणि लवंग हे तिन्ही टाकणार आहे मी चहात. चहाला बघू अद्रक संपल्यामुळं आता आज मसाल्याचा वापर करते मी. आणि काका बसल्यात चहाची वाट बघत. तर हे बघा आता सांग तोपर्यंत जरा असं झाडून काढते बारीक. हे बघा थोड्याशे चांगलं उकळून काकाला आधी देऊन मग झाकून ठेवून मग झाडून काढणार. आता नाही काढत आधी. कसं आहे त्यांनी वाट बघायला लागलेत लई उशीर झालं. आज जरा रात्री उशीर झाल्यामुळं सकाळी उशीर ना आणि रविवार आहे मेन म्हणजे आणि सियाला सुट्टी पण आहे. तर त्या ह्याच्यात म्हणलं आता चला जरा निवांत. आणि मग नंतर काय करणार आहे रविवार आहे आज सकाळचं लवकर आता पटापटा उशीरनं उठलं तरी पटपट आवरून 10 वाजता मला बाजारात जायचं आहे. भाजीपाला संपला आहे, कांदे बटाटे संपल्यात आणि गव्हाचं पीठ संपलं आहे. तर हे सगळा बाजार आज 12-1 पर्यंत ते करून घ्यायचा आणि नंतर मग शेतात जायचं. तिथं बघू काय काय करायचं होते बघूया. आता तिथं गेल्यावर मला तर वाटायला लागले आता अक्षय तृतीया झाली तर वेलं लावून टाकूया. वेलं लावले मग मांडव तयार करायचा आधी. तर मांडव तयार करतो आम्ही मी आणि काका जाऊन. आता त्यानंतर साईडनं त्या मांडवाच्याच जे काट्या रवलेल्या असतात ना त्याला साईडनं आपलं ही बिया लावून ठेवायच्या त्याच्या बुडातच. त्याच बिया त्याचे जे हे असतात ना वेलांचे जे शेंडा असतात ते त्या काठीवरनंच वर मांडवावर चढतात. तर त्यामुळं आता ती मांडवचं बघूया आता काय. आज मांडव जर झाला तर भारीच होणार आहे. मग ह्याच्या साथ बिया टोचून आज ते काम करून येतो. रोज काय ना काय काम चालूच आहे नवीन नवीन. चला कसं असतं गाईज जिंदगीत ना फक्त का पैशासाठी जगायचं नसतं. थोडंसं सुख पैशासाठी जगा की मी काय म्हणते पैशासाठी जगलं पाहिजे. पर पैशासंग आपल्याला जीवाला थोडासा आराम मिळतोय का आपण व्यवस्थित खाऊन पिऊन आपलं शरीर कसं चांगलं होईल हे पण बघितलं पाहिजे. जर आपण चांगलं नसलं तर ते पैसा काय कामाचा ना. त्यामुळं पैसा जरुरी आहे, पैशाला नाही म्हणत नाही. लक्ष्मी पाहिजे, सरस्वती पाहिजे आपल्याला तर दोन्ही पण पाहिजे. बुद्धीचा देवता गणपती तर आहेच आपल्या संग. तर असं सगळ्या गोष्टी जर धरून ठेवायच्या असल्या ना तर मेन आधी आपल्याला आपली काळजी घ्यायला लागणार, आपल्या शरीराची काळजी घ्यायला लागणार. शरीराची काळजी नाही घेतली तर आपण मग आपले कोण एवढे आठवण काढणार आहे सांगा ना. आपल्याला काय झालं केलं तर आपल्याला कोण एवढं ध्यान करणार आहे. आपल्याला दुखणार, आपल्याला यातना होणार, आपल्याला त्रास होणार. आपल्या शरीराचं आपल्याला किती हे वाटलं पाहिजे की आपण शरीर आपण कसं ठेवलं पाहिजे. तर पैशासंग आपल्या तब्येतीची पण काळजी घेतली पाहिजे. आपण वेळच्या वेळेला खाल्लं पाहिजे. मग काम करत राहिले. काम करायला जर ताकद नसली नुसतंच काम करत राहिलं तर मग ते शरीर एकदम हे होऊन जाईल, निरोगी राहणार नाही. आणि मग त्याची काळजी दुसऱ्याला पण असते. असं नाही की सगळ्यांना पैसाच जरुरी असतो असं नाही. मुलाचा असू दे या नवऱ्याचा असू दे, एका बाईला एका आईला पैसाच जरूर नसतोय. असं वाटतं की मुलांनी पण पहिलं खाऊन पिऊन थोडंसं वेळ स्वतःला देऊन मग थोडंसं काम करायला बसलं या काम केलं या कामाला गेलं तरी चालतंय. असं सगळ्या एकमेकाने अशा जेवणाच्या बाबतीत एकमेकाच्या तब्येतीच्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे तर ते पैसा कामाचा. आपणच चांगलं राहिलं तर पैसा काय कामाचा असं आहे ना. तसं लागायचं. आता चहा तर चांगला उकळलेला आहे. आता काकांना देते थोडासा मी घेऊन मग बाकीची कामं करायची. चला हां आले.
आणि गाळणी आणि ती आणते. तर चला काय आता हे बघा, हे आम्ही असं झाकून ठेवलेलं असते. हे बघा मला दाखवते. हे बघा कसं असतं, पालींची पिल्ली असतात. किती जर आपण स्वच्छ ठेवलं काय ठेवलं तर कुठं ना कुठं फट असली ना तर पाली येते. आता माझी 2 मांजरं पाळलेली आहेत मी, छोटं पिल्लू पण आणलं आहे. पण इथं आल्यामुळं ना किचनमध्ये एकदा पाल आलती आणि ती कळशीकडं इकडं तिकडं अशा त्याची पालीनं घाण केलेलं होतं. देवापाशी इकडं तिकडं दिसलं ते नको वाटते. कसं आहे, छोटं बाळ आहे घरात, 2 बाळं आहेत, लय काळजी घ्यायला लागते. आणि मुलं कशी करतात, हात टेकून खेळणं, लोळणं, झोपणं ही मुलांचं काम असते. आणि मुलांचं बचपन तसाच जात असतो आणि मोठी तशीच होत असतात मुलं. पण ती घरातल्यांनी काळजी घ्यायला लागते तेवढी. तर आता हे बघा ही गाळणी पण, हे बघा ही गाळणी पण आता सांडशी गाळणी आता धुवून घेणार मी चहाला. ही वाटी कशाला केली, आता तुम्ही म्हणाली वाटी कशाला घेतल्या, तर वाटी कशा असतात, आता आपण हे असं झाकतो ना, मी असं मच्छर माशा त्या गाळणीवर बसत नाही त्या. तर हे असं झाकलं तर आपल्याला पोटाचे विकार होत नाहीत. म्हणून पळी पण असली तर मी काय करते, पळीवर प्लेट झाकते आणि त्याच्यानंतर ही आमचा निळा कपडा आहे ना ते झाकून ठेवते व्यवस्थित. कारण पळी जर दिवसभर तशी भांड्याच्या म्हणजे प्लेटच्या आत पालती राहील ना तर आजूबाजूनं धूळ जात नाही, म्हणून ते कपडा पण झाकून ठेवायचा. तर आता चला गाळणी धुवून घेऊया आणि मग प्यायचं पाणी आणि भरायचं आहे पटपट. आता आवरून जरा बंबला जळण आहे, गरम पाणी करायला जाळ लावून येते, चूल पेटवून येते. आणि मग हे बघा आता धुवून घेतले ना गाळणी. आता ही सांडशीसुद्धा असत्या, ही सांडशीसुद्धा तोंड उघडं असते तर मच्छरही बसलेले असतात, रातभर मच्छर असते तीच असतात हे मच्छर. आता गॅस हे सगळं पुसून घेतलं मी, सगळं ओके केलेलं आहे. कसं आहे, पाण्याचा वापर काय आपण नासधुशीसाठी करत नाही, योग्य वेळे आणि योग्य वापर झाला पाहिजे आणि पाणी वाचलं पण पाहिजे. तर चला आता चहा घेऊया. या चहा घ्यायला थोडासा, मी सकाळचं थोडासाच एवढा असा घेऊन आपलं थोडंसं. कसं असते ती जेवण जात नाही ना, मग जेवण नाही गेल्यामुळे काय होतं, भूक लागते. मग थोडासा चहा मी एवढासा घेते आणि मग कामाला लागते. चहा घेतला मला आणि काकांना. आणि जे आपण गाळणीचे हे मसाला आपला आला असतो ना, अद्रक आणि चायपत्ती, ते आणि डबलदा त्यात चहात झाडून मग ठेवायची गाळणी अशी. म्हणजे काय होतं, गाळणी पण खराब दिसत नाही आणि जे मसाला असतो ते चहात अजून जरा मुरतोय आणि चहा आणि जरा चांगला लागतोय. आणि थंडीच्या दिवसात आणि पावसाळ्यात तेवढा चहा जास्त प्यायचा, म्हणजे 1-2 कप चालतोय छोटासा, हे असा छोटासा. त्यानंतर आपलं गरमीच्या दिवसात चहा पण नको आणि 12 महिने जर चहा थोडा कमी ठेवला तर आपल्या शरीराला आणि जरा चांगलं जाईल. तर चला गाईज काकांना चहा देते. चला बसल्यात वाट बघत. पाणी प्यायलं का? हे बघा हे उठला बघा. गुड मॉर्निंग मुला, ए मुला गुड मॉर्निंग. कुठं आहे का मुल? गुड मॉर्निंग गाईज. म्हण की सोनाली आहे. लाजते का काय ग सोनाली? लाजते का काय ग सोनाली? लाजते का काय ग? जे बाप्पाच गाणं म्हणायचं आहे आज पण आपल्याला. उठा लवकर. चला नाहून धुवून गरम पाणी करूया, आंघोळ करूया आणि जे बाप्पाचं गाणं म्हणायचं. काय मुला? चला. आणि माऊला दूध द्यायचं अजून. या नाही मग जावा, आम्ही नाही बोलत तुमच्या संग, जावा. हे बघा हे असं आगावपणा करायला शिकला. हे बघा आता करत नाही, बघा आता करत नाही. कर कसं करताय आगावपणा. लय आगाव शिकलाय. मी माऊला दूध देते मला. चला तर गाईज असं आता आमचं रुटीन आता सुरू झालं. तर चला चहा पिऊया आणि मग कामाला लागूया. गाईज बघा टेरेसवर आलो होतो मी आणि सिया दोघंजण फिरायला. आणि बघा फुलं किती लागलेत बघा. पोर्तुलेका काय म्हणते त्याला, पोर्तुलेकाच म्हणतात बहुतेक. बघा किती फुलं लागलेत बघा. येल्लो, पिंक, अजून एक कलर आहे ह्याच्यामध्ये रेड आणि आपला आबोली कलर असतो ना तो पण आहे, पण ते काय आलेलं नाही फुलं. आता बघूया. येल्लो तर आलंय बघा. आम्ही लई दिवसातनं आज टेरेसवर गेलते, काय की शेतात जायला लागतंय तेव्हा टेरेसवर जायचंच होत नाही. पाणी मारलं आणि पाणी भरून आलं की मग मी वर जातच नाही दुसऱ्या दिवशीच. नाही तर मग संध्याकाळी काय कपडे आणायचे असले तर बघा आज एवढी पालकची भाजी पण निघाली. आणि बघा तांदळाची भाजी ताजी किती कवळी लूस आहे. तर सियाला बघा काय खावाटायला आले. काय खावडते? मिक्स पराठा खावडते. तर बघा हे भाजी आणल्या. आता बघूया काय होते. आमटी करायची या पालकची, काय हे सगळं मिळून
मिक्स पराठा करायचा बघूया आता. चला मिक्स पराठा करायचा. हे बघा हे बघा. गुड मॉर्निंग. आता आईने मिक्स भाजी आणलाय तर मला मिक्स पराठा खाऊ वाटतं. मिक्स भाजीचा पराठा. मिक्स भाजीचा पराठा खाऊ वाटतं. पहिला पण आईने केला होता, आता पण खाऊ वाटायला लागलं कारण ती मिक्स भाजी आणलाय ना. अरे ताजी ताजी टेरेसवरची आहे आपल्या. टेरेसवरची. छान छान. तर बघूया आता टाइम मिळाला तर करू. टाइम मिळाला तर करू. गाईज गुड मॉर्निंग गाईज. मी कृष्णा. गुड मॉर्निंग गाईज. मी कृष्णा. दीदी चला गाईज आता आपण जाऊया. काय भाजी ठेवूया झाकून आणि चला जाऊया आता. बाकीची कामं पडल्यात अजून. काल बाजारात आणलेली शेपूची भाजी पडल्या, कोथिंबीर पडल्या निवडायची, तर ते आता निवडत बसते. हे ठेवते कॅरीबॅग मध्ये घालून फ्रीज मध्ये आणि ती निवडायला घेते. चला चला.